नमस्कार. आपण पाहत आहात SK न्यूज मराठी. SK न्यूज मराठीच्या दिलखुलास गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. मी प्रतीक रणखांबे. आज आपण एक अशा नेतृत्वाची चर्चा साधणार आहोत ज्यांचा राजकारणातील प्रवास हा सत्तेसाठी नाही तर संघर्षासाठी म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आधार आणि सर्वसामान्यांचा विश्वास अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अर्थात रवींद्र दादासाहेब उर्फ आरडे आप्पा अशी ओळख असणारे आपले येळावी जिल्हा परिषद गटातील निमणी गावचे आरडे आप्पा, त्यांचं या कार्यक्रमात सहर्ष असं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर आप्पा, थोडक्यात आपली ओळख. आता मूळगाव निमणी, आपण म्हणतो तसं रवींद्र दादासाहेब उर्फ आरडे पाटील आप्पा. हे आता सुरुवातीला वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं नगर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी फिरावं लागलं. वडिलांच्या नोकरीबरोबर माझं शिक्षण झालं, म्हणजे बाहेर शिक्षण झालं सगळं. नगर जिल्ह्यामध्ये सोनई, संगमनेर तालुक्यामध्ये बोटा, आणि त्यानंतर 1976 साली बारामतीमध्ये नोकरीच्या निमित्तानं वडील आले आणि तिथून मग माझं शिक्षण तिथं बारामतीमध्ये सुरुवात झालं, प्राथमिक आणि माध्यमिक. आता हे लहानपणापासून घरातील आणि शेजारील मुलं किंवा जे समवयस्क होते ते सगळे आप्पा आप्पा म्हणायचे. ते तिथूनच एक टोपण नाव आप्पा या नावाने अशी ओळख निर्माण झाली. ते आज तागायत आप्पा म्हणून ओळखलं जातं. त्यावेळेस पूर्वी बारामतीमध्ये असताना मित्र वगैरे आप्पा म्हणायचे. आता थोडस इकडं 90 सालापासून ज्यावेळेस तासगाव कारखान्यामध्ये नोकरीला लागलो, ते आरडी पाटील, मग त्यामुळे परत आरडी आप्पा असं झालं ते. परंतु त्या नावाने हाक मारली की एक जिव्हाळा आणि एक वात्सल्य, की प्रेम वात्सल्य असं तयार झाल्यासारखं वाटतं. म्हणजे लहानपणापासूनच आप्पा ही अगदी लहानपणापासून ओळख आहेच. ते आतापर्यंत देखील आप्पा या नावानं सर्वत्र ओळखलं आहे. तुमचा थोडक्यात म्हणजे राजकारणाशी संबंध कधी आला किंवा कसा प्रवास चालू झाला? समाजकारण असेल, राजकारण असेल? तसं बारामतीत आल्यानंतर मी ज्या गल्लीमध्ये राहत होतो तिथं थोडस कैकाडी समाजाची वस्ती होती, आणि 5वी-6वी मध्ये असतानाच त्या ठिकाणी गणपती मंडळ स्थापन करणं, विविध रक्तदानाचे कार्यक्रम घेणं, किंवा 5वी-6वी पासूनच ती म्हणजे थोडीशी आवड निर्माण झाली होती, समाजसेवेची आवड. आणि आम्ही ज्या ठिकाणी भाड्याने राहत होतो त्या घरासमोरच तेली समाजाची तालीम होती. आणि तेली समाजाच्या तालीमी त्यावेळेस मला अजून आठवतं की 76 साली 70-77च्या दरम्यान आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्या तालमीचं उद्घाटन झालं होतं. आणि अगदी त्यावेळेस लहान त्या गल्लीत आमच्या घरासमोर अगदी ते होतं. तेव्हा तिथूनच पवार साहेबांची मी पहिल्यांदा पवार साहेबांना बघितलं ते त्यावेळेस बघितलं. आणि त्यानंतर 77चा काळ हा समाजवादी पक्षाचा होता. 77-78 म्हणजे त्या काळात सुद्धा आम्ही 6वी, 7वी, 8वी मध्ये असताना म्हणजे SM जोशी, नागा गोरे, प्रमिलाताई, त्यानंतर मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, म्हणजे असे समाजवादी पक्षाचे खूप मोठ्या व्यक्तींची भाषणं त्यावेळेस सुद्धा ऐकायचं आम्हाला. आणि तिथं बारामती नगर परिषदेची 5 नंबरची शाळा होती, आणि त्यावेळेस ते 5 नंबर शाळेचं मैदान हे सगळं सभेसाठी असायचं. आणि आमच्या घरापासून अगदी 2-3 मिनिटाच्या अंतरावरती असल्यामुळे तिथं मुलं आम्ही जायचो. म्हणजे तिथून थोडीशी आवड निर्माण झाली. 8वी, 9वी, 10वी NCC मध्ये असल्यामुळे संघटन करणं, त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धा भरायला सुरुवात केली बारामतीमध्ये. पण ह्या सर्व गोष्टी होत असताना तुम्हाला घरातला सपोर्ट वडिलांचा असेल, आईचा असेल किंवा इतर कसा भेटला? नाही, नेहमीच म्हणजे आईचं आणि वडिलांचं, आईचं अभ्यासाकडे लक्ष असायचं, वडिलांचं काही फारसं नाही, पण आईचं नेहमी लक्ष असायचं. आणि आईचं आणि वडिलांचं कधी ह्या गोष्टीला कधी नकार नसायचा, किंवा समाजसेवा करतोय किंवा सामाजिक कार्यात थोडा आहे तर त्यांचा पाठिंबा असायचा. तिथून कारखान्यात आपण ज्यावेळेस नोकरी बघितली, कारखान्यामध्ये देखील कामगारांचा नेता म्हणून किंवा कामगारांसाठी झटणारं नेतृत्व म्हणून आप्पांची ओळख आहे. त्याचं कसं आहे? 1990 साली तासगाव कारखान्यामध्ये ट्रेनी म्हणून सुरुवात केली. 500 रुपये महिना पगार होता, आणि कारखान्याची सुरुवात होती. नवीन कामगार होते भागातील. आम्ही सगळी 22, 23, 24 वर्षाची मुलं होतो नोकरीला लागताना. सुरुवातीची उभारणीचा कालावधी बघितलेला आहे, त्यानंतर चाचणी गळीत हंगाम, प्रथम गळीत हंगाम, आणि 2-3 वर्ष झाल्यानंतर स्वर्गीय दिनकराबा संस्थापक असल्यामुळं आम्ही नेहमी त्यांच्याशी टचमध्ये असायचो. आणि कामगार संघटना होती त्यावेळेस. 2-3 वर्षानंतर 1994 साली मला कामगार संघटनेचं अध्यक्षपद अपघातानेच मिळालं. म्हणजे
15 जणांची कमिटी होती. येळावीचे स्वर्गीय हनुमंतप्पा यांनी माझं नाव त्या ठिकाणी सुचवलं आणि स्वर्गीय दिनकर आबांनी त्यांना मान्यता दिली आणि 1994 साली कामगार संघटनेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये कामगार हिताचे अतिशय चांगले निर्णय घेतले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा निर्णय कामगारांना सवलती चालू करणे, कामगारांना सवलतीच्या दरामध्ये साखर देणे आणि ते बरेचसे कर्मचारी हे हिताचे काय असतील ते निर्णय सर्व रोजंदारीवर काम करत होते. 20 रुपये सुरुवात झाली 11 रुपयापासून, 11 रुपये 20 रुपये आणि माझ्या कालावधीमध्ये 20 रुपयाची हजेरी एकदम 40 रुपयावर गेली. त्याचबरोबर एकत्रित वेतनाचा निर्णय झाला, तृतीय वेतन मंडळाच्या शिफारशी लागू केल्या. हे निर्णय म्हणजे कसे तुम्ही घेतले? स्वतःच्या आता हे सर्वांना एकत्रित पकडून सर्वांना एकत्र करून संस्थेचं हित त्यामध्ये कामगारांचं हित, बरोबर, जसं आपण हक्कासाठी म्हणतो तसं आपल्या कर्तव्याची जाणीव सुद्धा कर्मचाऱ्यांना कामगारांना असल्याशिवाय संस्थेची प्रगती होत नाही. आणि संस्थेची प्रगती झाली की आपोआप त्यामध्ये त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामगारांची प्रगती होत असते. त्यामुळे व्यवस्थापन आणि कामगार याच्यामध्ये दुवा साधून बरोबर संस्थेची प्रगती आणि त्याचबरोबर कामगारांचे हक्कासाठी लढणं, संघर्ष करणं. आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला माहिती की तासगाव कारखान्याचा इतिहास असा आहे की 3 गटांची सत्ता, 3 गटांचे कामगार. बरोबर. तो म्हणजे जसं वरच्या नेते मंडळींमध्ये होतं तसं खालच्या कामगारांमध्ये गटतट असायचे आणि मग त्या सगळ्यांना एकत्र करायचं आणि पुढे जायचं. त्यामध्ये आपण कामगारांना असेल 13 कोटीचा जो विषय आहे तो त्यांना मिळवून दिला. त्याच्या मागचं काय नेमकं? साखर विक्रीतून जी रक्कम जमा झाली होती ती मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाने वेगवेगळ्या बँकांमध्ये डिपॉझिट केली होती. बरोबर. त्याचा निर्णय कायदेशीर लढाई सुरू असल्यामुळे त्याचा निर्णय लवकर होत नव्हता. ती रक्कम व्याजासह खूप मोठी झाली होती. बरोबर. आणि भविष्य निर्वाह निधीची रकमेवर प्राधान्याने कर्मचाऱ्यांना अदा करण्याचा म्हणजे आज हे असल्यामुळं काय म्हणतो आपण त्याला की आदेश हक्कच आहे, तो म्हणजे हक्कच आहे, प्राधान्य त्याला आहे. त्यामुळे ती रक्कम भविष्य निर्वाह निधीची कर्मचाऱ्यांना 6 कोटी मिळाली आणि उर्वरित रकमेमध्ये सुद्धा न्यायालयाकडून असा निकाल झाला की कर्मचाऱ्यांना प्राधान्याने त्या रक्कम अदा कराव्यात आणि त्याप्रमाणे 13 कोटी ची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली. 13 + 6 म्हणजे अशी 19 कोटी रुपयाची रक्कम आम्हाला सुमारे 1100 कर्मचाऱ्यांना ती मिळाली. त्यात तुमचं फार मोठं योगदान. कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी माझा विश्वास दाखवला, पाठिंबा दिला, पाठबळ दिलं, न्यायालयीन लढाई जिंकू शकलो आणि शेवटी पाठबळामुळे तुम्हाला हे सर्व करतात. कर्मचाऱ्यांचा पाठबळ आणि विश्वास. दुसरी गोष्ट अशी की रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून आपली ओळख आहे. त्याचबरोबर जबाबदारी असेल किंवा प्रशासक या 2 भूमिका सांभाळत असताना आपण स्वतःला कसं संतुलित ठेवता किंवा कसं बघता या गोष्टी? ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ज्यावेळेस रस्त्यावर उतरण्याची वेळ आली त्यावेळेस रस्त्यावर उतरूनही कायदेशीर मार्गाने काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. एक प्रशासक म्हणून आपण ज्या खुर्चीवर बसतो, बरोबर, आपण अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो याची जाणीव मला आहे. त्या अधिकाऱ्याची मानसिकता चांगली असेल, त्याचं पॉझिटिव्ह नेचर असेल तर त्या प्रश्नातून मार्ग काढण्याची तो निश्चितपणाने प्रयत्न केला तर ते अशक्य नसतं. बरोबर. हे बघत असताना काही वेळेस असं वाटतं की का जाणून बुजून सर्वसामान्यांना त्रास होतोय, का शेतकऱ्यांना त्रास होतोय, का कामगारांना त्रास होतोय आणि मग याचा कुठेतरी उद्रेक किंवा ही चीड निर्माण ज्यावेळेस होती ती थोड्याशा रस्त्यावर उतरून लढाईची सवय पहिल्यापासून लागल्यामुळे त्या पद्धतीनं पुढे जायचं, त्याच्यावर मार्ग काढत निघतो मार्ग. राजकारणात सतत धावपळ असते, कुटुंब, समाज, इतर जबाबदाऱ्या असतात, इकडे कसा वेळ देतो? कुटुंबाची काही फारशी जबाबदारी नाही. मुलं मोठे आहेत, नातवंड, एक नातू पण आहे आणि दोघे वेल सेटल असल्यामुळं तसं काय फार मोठी कौटुंबिक, पण कुटुंबाचं सगळ्यांचंच पाठबळ नेहमी राहिलेलं आहे. आपल्याकडे एक धाडसी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून बघितलं जाते. आपण आताच गेल्या आठवड्यामध्ये एक बेदाना संदर्भात आपण मार्केट कमिटीमध्ये एक आवाज उठवला, तर त्यामागचं किंवा त्या संदर्भात काय सांगा? ज्या उद्देशाने आपली मार्केट कमिटीची स्थापना झालेली आहे किंवा ज्या उद्देशाने आता मार्केट कमिटीचं कामकाज चालू आहे, तर थोडंसं शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जात नाहीत असं मला वाटतं. मग त्यामध्ये बेदाण्याची उधळण असू दे, बेदाण्याला मिळणारा कमी दर असू दे, बरोबर, आणि परवाचा जो प्रसंग होता की चीन आणि अफगाणिस्तानमधून आयात केलेला बेदाणा आपल्या इंडियन बॉक्समध्ये भरून त्याची विक्री आपल्या मार्केटमध्ये होत होती. हा प्रकार ज्यावेळेस द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला त्यावेळेस मी पत्र दिलं होतं की मीटिंग घ्या. वास्तविक यामध्ये खूप वेळ व्यवस्थापनाने घालवला, ऍक्शन त्वरित होणं गरजेचं होतं पण ती झाली नाही.
त्याच्यानंतर शेतकरी संघटनेने मोर्चा काढला, त्या मोर्चातही मी सहभाग घेतला होता. आणि याच्या मुळाशी जाऊन यामध्ये जे दोषी आहेत त्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा झाली पाहिजे, याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करणार आहे. आणि द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तोही त्यांचा कौतुकास्पद आहे. परंतु कायदेशीर मार्गाने मी त्यामध्ये लढा देऊन ज्यांनी ज्यांनी हा गैरप्रकार केलेला आहे किंवा जे जे यामध्ये दोषी आहेत त्यांना निश्चितपणाने शिक्षा मिळाली पाहिजे, तर हा प्रकार थांबल. अन्यथा आपल्या बेदाण्याला 450-500 रुपये दर मिळत होता, तो आज 250-300 वर आलेला आहे. बरोबर. परकीय बेदाण्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही ह्या प्रकरणात ठामपणे निश्चितपणे नाही. बेदाणा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादकांचे जे प्रश्न आहेत, एक तर 3-4 वर्षापासून शेतकऱ्याची द्राक्ष बागायतदाराची परिस्थिती खूप खालावलेली आहे, खूप आर्थिक संकटामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केट कमिटीने वास्तविक हे सगळे प्रकार थांबवणं गरजेचं होतं. आणि ज्यांनी हे प्रकार केलेले आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी प्रतारणा केली असं माझं मत आहे. आपण आजपर्यंत अनेक आंदोलनं लढली, वेगवेगळे ह्याच्यात आपण समोर असता दिसता. कशा प्रकारे आणि कोणकोणती आंदोलन आपल्याला महत्वाची ठरली? त्यामध्ये 2018 मध्ये केलेलं विहिरीत पाणी सोडण्यासाठीचं जे आंदोलनाचं होतं, त्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन आमदार सुमन वहिनी यांच्या समेत या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांनी आणि येरळा नदी पात्रामध्ये उपोषणाचा निर्णय घेतला होता. बरोबर. त्याच्यानंतर मागच्या 3-4 वर्षामध्ये सुद्धा रस्ता रोको आंदोलन असेल किंवा येरळीमध्ये पाणी सोडणं, कारण आमचा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये वेरळीचं पाणी जर आम्हाला आलं तर आमचा पाण्याचा प्रश्न, द्राक्ष बागांचा प्रश्न मिटून जातो. त्यामुळे वेरळीत पाणी सोडावं यासाठी सातत्याने आंदोलन केली होती. त्याचबरोबर जो विजापूर गुहागर मार्ग आहे त्या मार्गातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे किंवा त्यामध्ये ROW जो आहे तो एक्सेस होता तो कमी करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्याचबरोबर मग इतर कोणत्याही मग MSEBीचं असेल, म्हणजे वीज वितरण कंपनीचा असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यामध्ये सक्रिय सहभाग होऊन अंतर्मनातूनच या सगळ्या गोष्टींना प्रेरणा मिळत असल्यामुळं या गोष्टीसाठी लढत राहिलो आणि यापुढे सुद्धा लढत राहण्याची माझी तयारी आहे. आपल्या पत्नी देखील महिला सरपंच म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या, त्यासाठी आपण कसं टीम वर्क त्यावेळेस केलं होतं? ग्रामपंचायतीमध्ये मी 1997 पासून इन्व्हॉल्व आहे. 97ची ग्रामपंचायती निवडणूक पहिल्यांदा मी लढवली, त्यामध्ये थोड्या मताने मला पराभूत व्हावं लागलं. 2002च्या निवडणुकीमध्ये 35 वर्षाची जी सत्ता होती त्यामध्ये परिवर्तन घडवून 35 वर्षानंतर परिवर्तन झालं. आणि तिथून पुढे मग 2002 ते 2017 पर्यंत सलग 15 वर्ष ग्रामस्थांनी गावांनी मला उपसरपंच पदाची संधी दिली. 15 वर्ष 2002 ते 2017. आणि या कालावधीमध्ये अनेक प्रलंबित जे प्रश्न होते त्यामध्ये सुरुवातीलाच एक समाज मंदिराचा प्रश्न होता की समाज मंदिर, त्याच्यामध्ये असं पण दिसलं की तुम्ही सर्व एका ठिकाणी ह्या गोष्टी आणल्या, म्हणजे ग्रामपंचायत हो, ग्रामपंचायतीची आमची इमारत खूप जुनी झालेली होती, चावडी नव्हती, पोस्ट ऑफिस एका बाजूला. आणि हे सगळं असताना स्वर्गीय आरराबांच्या माध्यमातून निधी मिळाला आणि हे सर्व ग्राम सचिवालयामध्ये आज तलाठी कार्यालय, त्यानंतर पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायतीची इमारत आणि हे सगळ्यांना जोडीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सर्व एका ठिकाणी एका छताखाली आले. आणि आता नुकतंच आणखी त्याला 15 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. खासदार साहेब संजय काका असताना 10 लाखाचा निधी झाला होता, तो वरच्या फ्लोअरचं काम सुरू झालेलं आहे. त्यानंतर आता निवडणुकींची रणधुमाळी चालू आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, तर त्यासाठी येळावी गटामध्ये आपले गाव येतात. येळावी गटातून आपल्या नावाची आम्ही माध्यमात बघतो चर्चा आहे, तर या सर्व गोष्टीकडे आपण कसं पाहतो? येळावी जिल्हा परिषद मतदारसंघ हा तसा सदर मतदारसंघ आहे. बरोबर. येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामधली असणारी जी गाव आहेत त्यातली बहुतांशी गावं ही येळा नदीच्या काठावर आहे. आणि इथला शेतकरी आहे तो प्रामुख्यानं द्राक्ष उत्पादक आणि ऊस उत्पादक या शेतीवर आधारित प्रपंच करणारी सगळी मंडळी, तर थोडासा सदन भाग आहे. परंतु द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी, ऊस उत्पादकांच्या अडचणी या सगळ्या सोडण्यासाठी एक सर्वसामान्यांचं नेतृत्व असावं अशी एक भावना लोकांच्या मध्ये पण आहे. बऱ्याचशा गावामध्ये लोकांनी आग्रह केला होता आणि सर्वसाधारण हे आरक्षण नसल्यामुळं एक संधी आलेली आहे. आणि ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्ष मी स्वतः काम केलेलं आहे, विविध पदांच्यावर काम केलेलं आहे, राजकीय आहे, प्रशासनाचा अनुभव आहे. आणि निश्चितपणाने सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी संधी मिळाली तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक, आरोग्य आणि शासनाच्या, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल,
या सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी संधी मिळेल असं वाटतंय. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आपलं बऱ्याच माध्यमातून नाव किंवा युवकांच्यात क्रेज, लोकांच्यातून नाव येते. या सर्व गोष्टीकडे कसं पाहताय? येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावातील सहकारी मित्रांनी, ज्येष्ठ मंडळी असतील, सर्वांनीच नाव घेतले त्याबद्दल म्हणजे धन्यवाद त्यांना. येळावी जिल्हा परिषद मतदारसंघात जी गावं येतात, 9 गावं, ती वेळाकडची काही गावं आणि शहरालगतची काही गावं अशी गावं आहेत. तर या सर्व गावामध्ये द्राक्ष बागायतदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचं मोठं हे आहे. आणि त्यामुळं या शेतकऱ्यांच्या अडचणी, त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये 2 गावं अशी आहेत, म्हणजे जुळेवाडी एक गाव आणि नेहरूनगर एक गाव, की जिथे ग्रामस्थांच्या ज्या जागा आहेत त्या जागा अजून त्यांच्या नावावर नाही. महाराष्ट्र शासन म्हणजे तिथेही अतिक्रमण आहे आणि नेहरूनगर मध्ये सुद्धा बरेचसे अतिक्रमण म्हणता येणार नाही, पण शासनाच्या नावावर जागा असल्यामुळं त्या 2 गावचा प्रश्न प्रामुख्याने तो सोडवावा लागणार आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नेहरूनगर, निमणी, बेंद्री, नागाव अजून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कामं सुरू आहेत, पण कायमस्वरूपी हा प्रश्न पिण्याच्या पाण्याच्या या 5 गावचा तरी सोडवणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य आणि केंद्र व राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संधीचा निश्चितपणाने उपयोग केला जाईल. युवकांसाठी कसा संदेश असेल? युवकांच्या मध्ये शैक्षणिक सुविधेमध्ये युवकांनी थोडंसं आता शेतीकडे न वळता पारंपरिक आपल्या शेतीऐवजी थोडंसं या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षांच्याकडे लक्ष देऊन, अनेक मुलं आज पाहतोय की आमच्या म्हणजे या परिसरामध्ये विविध माध्यमातून मुलं आज पोलीस भरती असेल किंवा इतर वेगवेगळ्या पद्धती किंवा एमपीसीच्या माध्यमातून किंवा मंत्रालय सहाय्यक म्हणून काही गेलेले आहेत. तर या स्पर्धा परीक्षांकडे थोडंसं लक्ष देऊन मुलांनी, बरोबर, आणि त्याशिवाय तांत्रिक शिक्षण घेतलं पाहिजे. BA BCom मध्ये आता थोडंसं व्यावसायिक शिक्षण जर घेतलं तर 20व्या 21व्या 22व्या वर्षी नोकरीला लागून तो त्याचा पुढचा जो आयुष्यातला प्रपंचातला जो कालावधी तो व्यवस्थितपणे तो करू शकेल. त्यामुळे युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळणं खूप गरजेचं आहे. युवकांनी राजकारणात यावं असं काय? राजकारणात यावं न यावं, कारण आज कसं आहे, राजकारण हा जितकं चांगलं आहे तितकं वाईट पण आहे. किंवा आज आपण पाहतो की राजकारण म्हणलं की थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झालेला आणि तशी उदाहरणे आपण बघतोय. मग अगदीच काय आपण जनतेला किंवा युवकांना त्यांची चुकीचं असंही नाही. आजचं राजकारण पाहता थोडंसं नाउमेद होण्यासारखी परिस्थिती युवकांच्या मध्ये आहे. परंतु ज्याला समाजकारण करायचं आहे, ज्याला लोकांच्यासाठी झटायचं आहे, ज्याच्याकडे वेळ आहे, थोडंसं आपण आपला प्रपंच पाहून आपली कौटुंबिक परिस्थिती आपण स्वतःच्या पायावर अगोदर उभा राहिलं पाहिजे, स्वतःचा प्रपंच व्यवस्थित केला पाहिजे आणि मग उरलेल्या वेळेमध्ये आपण राजकारण किंवा समाजकारण करायला काय हरकत नाही. अलीकडे असं झालं की राजकारण म्हटले की पैसा पाहिजे किंवा आर्थिक गोष्टी जास्त आहे, तो दिसून येतो. परंतु शेवटी लोक पैशापेक्षा सुद्धा काम करणारी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं कॅरेक्टर, बरोबर, किंवा त्या व्यक्तीचा संपर्क, त्या व्यक्तीकडून आपल्याला येणारी मदत, होणारी मदत, लोकांसाठी धडपडणारा चेहरा. अगदी काय असंही काय नाही की सर्वच सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येतात. मतदानासारखं पवित्र जे दान आहे ते विकत घेणं हे चुकीचंच आहे. बरोबर. परंतु आता हुशार आहेत लोक सुद्धा. योग्य व्यक्तीला निवडून देण्याचे कसब लोकांच्याकडे आहे निश्चितपणाने. येळावी जिल्हा परिषद गटात आपलं नाव तर सक्रिय आहेच, लोकांच्यातून तर येतेच, परंतु गटातील सर्व जनतेला आपल्याकडून तरी देखील काय आव्हान असेल? येळावी जिल्हा परिषद गटातील जी गाव आहेत त्या गावातील समस्यांचं निराकरण करणं, ते सोडवण्यासाठी प्राधान्य देणं आणि जे जे प्रश्न आहेत प्रलंबित असतील किंवा आता नव्यानं उत्पन्न झालेले जे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे काही प्रश्न असतील, अगदी रेशन कार्डापासून ते पार अगदी मोठ्या योजनेपर्यंत किंवा निधीपर्यंत हे सर्व प्रश्न निश्चितपणाने प्रामाणिकपणे सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला कदापि त्यांची मान खाली जाईल असं त्यांच्या विचाराशी तो कधी प्रतारणा होणार नाही हे निश्चितपणानं मला माहित आहे, कारण पहिल्यापासून मी त्या पद्धतीने वागलेलो आहे.
लोकांचे प्रश्न हातात घेतले की तो सोडवायचा, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या भानगडीत कधी अडकायचं नाही, एक स्वच्छपणाने राहायचं. गरजा माझ्या कमी आहेत त्यामुळे मिळेल त्यामध्ये समाधान मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येळावी जिल्हा परिषद गटामध्ये जी गाव आहेत, थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावचे प्रश्न वेगवेगळे आहेत. बरोबर. पण त्या गावच्या प्रश्नांचा अभ्यास करून निश्चितपणाने जर मला संधी मिळाली तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते प्रश्न निश्चितपणाने माझ्याकडून सोडवले जातील. तर असा हा संघर्षमय प्रवास आणि शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा इतर सर्व घटकातील लोकांसाठी तळमळीने झटणारा हा जो चेहरा आहे. आपण विकासाबद्दल बोलत असताना काम हे जमिनीवर दिसलं पाहिजे अशी आपली भूमिका असते. त्याचबरोबर प्रशासनाकडून सहकार्य या सर्व गोष्टीला मिळतं का, आणि जर मिळत नसेल तर त्याच्यावरती आपण कसे मार्ग काढता? निश्चितपणाने आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर गेली 10 वर्ष खासदार संजय काकांना लोकांनी संधी दिली. बरोबर. आज काकांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामं या जिल्ह्यासाठी आणली. ही कामं प्रत्यक्ष कागदावर अनेक वर्ष होती, बरोबर, पण ती जमिनीवर दाखवण्याचं काम संजय काकांनी केलं. बरोबर. आणि अशाच पद्धतीने जी विकास कामाच्या केवळ पोकळ गप्पा न मारता प्रत्यक्षात श्रेयवाद किंवा श्रीफळ वाढवणं या गोष्टींकडे काकांनी कधीच लक्ष दिलं नाही. पण आपण म्हणतो त्या पद्धतीने ही कामं सगळी जमिनीवर दिसायला लागली. आज आपण जत सारख्या दुष्काळी भागामध्ये जर गेलो, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये फक्त कागदी घोडे नाचवण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून ही सर्व कामं जमिनीवर दिसणं यासाठी 100% प्रयत्न राहणार. आपण म्हणला प्रशासनाचा सहकार्य मिळेल का? प्रशासन कसं चालवायचं मलाही माहिती आहे. मी स्वतः प्रशासनात काम केलेलं आहे. जे काम चुकार अधिकारी असतील किंवा जनतेला थोडस म्हणतो ना आपण की त्रास देण्याची ज्यांची भूमिका असेल, निश्चितपणाने त्यांच्या विरोधात आवाज हा उठवला जाईल आणि विकासाची कामं ही निश्चितपणाने जमिनीवर दिसतील. तर आपली लढवई आणि आता म्हणून ओळख आहेच. तर आपल्या पुढील वाटचालीस आमच्या SK न्यूज मराठीकडून तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा. निश्चितपणाने आणि SK न्यूजची वाटचाल गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने बघतोय. अगदी लहान प्रश्नापासून ते एखाद्या ज्वलंत प्रश्न किंवा एखाद्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम जे आपल्या SK न्यूजच्या टीमकडून होते ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. याशिवाय ज्या चालू घडामोडी आहेत, मग परवाच बघितलं की जिल्हा परिषद महानगरपालिकेचे निकाल जे अपडेट आपण दिले होते लाईव्ह, अतिशय खूप व्ह्यूज पण झाले आणि सातत्याने या सगळ्या प्रश्नामध्ये SK न्यूज हे आज तासगाव तालुका, सांगली जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूपच गौरवलेलं आहे. निश्चितपणाने मलाही तुमच्या या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा या सर्वांच्या वतीनं SK न्यूजच्या सर्व टीमचं मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.